सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। आमचं सरकार आलं तर जुन्या नोटा बदलून देऊ, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे आश्वासन। आमचं सरकार आलं तर जुन्या नोटा बदलून देऊ असं आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिले। नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे प्रचार सभेत आंबेडकर बोलत होते। तेरी भी चूप मेरी भी चूप, प्रोफेसर गपचूप अशा रीतीने असताना तो व्यवहार चाललाय। अशी गॅरंटी आहे का उद्या तुम्ही मोदीला सत्तेवरती बसल्यानंतर तो पुन्हा नोट बदलण्याचा निर्णय नाही घेणार, ह्याची गॅरंटी आहे का? एखादा वाघाला माणसाच्या रक्ताची सवय लागली की असं म्हणतात की तो माणसाची शिकार करतो। आता मोदीला लुटण्याची सवय लागली आणि त्यांनी बघितले की लुटल्यानंतर सुद्धा मला सत्तेवरती बसवलंय, तो अजून लुटणार नाही याची गॅरंटी काय? त्याच्यामुळे इथे असणारा जो पैसेदार आहे, व्यापारी आहे, या सगळ्याला आव्हान आहे, तुम्हाला उद्याचं लुटायचं नसेल, तुम्हाला असणारा उद्याचं लुटल्या जायचं नसेल, यावेळी आंबेडकर यांनी सरकार व्यापाऱ्यांना धाड टाकण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप केला। सरकार व्यापाऱ्यांना धमकावून भीती घालून भाजपचा प्रचार करायला लावतोय असा देखील आरोप त्यांनी केला आहे। व्यापाऱ्यांकडे अद्याप जुन्या नोटा आहेत हे मलाही माहिती आहे असं सांगून त्यांनी आश्वासन दिलं की आमचं सरकार आलं तर या जुन्या नोटा पुन्हा बदलून देण्यात येतील। तर टीव्ही चॅनल आणि भाजप व काँग्रेस यांच्यात मॅच फिक्सिंग नसल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे। जो घर मजुरीच्या कामामध्ये होता तो आज बेरोजगार झाला। देशभरामध्ये 25 कोटीच्या आसपास जो घर बांधणीच्या ह्याच्यामध्ये होता तो बेरोजगार झाला। महिन्याला 2 कोटीच्या नव्या एम्प्लॉयमेंट निर्माण करण्याच्या घोषणा करणारा, ज्याच्या हाताला काम होतं त्याच्या हातातलं काम काढून घेणारा हा पंतप्रधान आहे, आपण असं लक्षात घ्या। अरे मोदी, तू त्या राहुल गांधीच्या काय पाठी लागलायस? आमच्या पाठी लागला। मॅच फिक्सिंग चालली टीव्हीवरती, एका बाजूला नरेंद्र मोदी, दुसऱ्या बाजूला राहुल गांधी। क्रिकेट मधली मॅच फिक्सिंग होती तशी असणाऱ्या टीव्ही वाल्यांनी मॅच फिक्सिंग झाले की या दोघांच्या असणाऱ्या तब्बल तुंब चढकले असं असतं। अरे इथे खरं विरोधी पक्षाचं नेतृत्व कोण करत असेल तर ती ममता बॅनर्जी करते। त्या ममता बॅनर्जीचा फोटो बघितलाय का कधी? प्रादेशिक पक्षाने ममता बॅनर्जी हिला असणारा आपला नेता निवडला। कलकत्त्यामध्ये त्यांची असणारी घोषणा झाली। धनंजय सोलंके, SBN मराठी, नांदेड। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज।